तेही शक्य नाही. मग माणूस भाऊ आहे रस्ता कोण दाखवत? तो भगवंत दाखवत. त्या भगवंताला योग मागा लागला. आता भगवंताच्या हातात भेटते का? भगवंताच्या हातात काही मागायला भेटते का? नाही भेटत. कवा भेटत? कर्म केल्यावर. आता कर्म म्हणजे काय हे समजलं पाहिजे ना. आता काय काय सर्व शेवटी भगवंत आम्हाला बोध देते, भगवंताची मागणी देते, भगवंत आपला कोणी नाही. मग भगवंत परमाने पाहिजे असं तुम्हाला कर्म नाही दिलं भेटते. हे 5 दिवस असेल वावरात सोयाबीन पेरून टाकायचे, 4 महिने त्या वावरात जायचं. मग सोयाबीन भेटते का? तर भगवंताचा पण येऊ नका. 2,000 जास्त लावायच्या, कापूस जास्त लावायच्या, भगवंताचे सोयाबीनचे 10 रुपये दे. तर तुम्हाला एवढं कुठं भेटतो का? कर्म काय केले? हा माझा कर्माचा आहे. कर्माचे त्याग केले तुम्ही तर भगवंत तुम्हाला चांगला फळ, चांगला योग देईल. शरीराला नष्ट शरीर आहे. शरीराची जपण करा, जपण करायचे शरीर आहे. खत पाण्याला मी साध्या काळात असताना मला वाटतं 2-3 महिने झाले तुम्ही मारला होता. त्यावेळेस माझा एक मित्र होता आणि त्याला मला प्रश्न केला होता. बाबा या मार्गात जेव्हा लोक येते तर कौटुंबिक गुलाबाच्या फुलासारखे काही लोक झेंडूच्या फुलाला किमतीवर कसं ठरवून काम करणार. बाबू मला तेवढं ज्ञान नाही, मला ज्ञान. तो भगवंत ज्ञान नाही म्हणतो, भगवंत मला उत्तर नाही म्हणतो. खरं त्या भगवंताला उत्तर देतो. अरे एखादी झाड लावायचे आहे, लावल्याच्या नंतर पाणी द्यायला ना, त्याची निगा घ्यायला जतन करावं लागलं, तर तो झाड व्यवस्थित राहील. मग आपण मार्गात प्रवेश केला